हार्डली काही लोकांशी रिलेट करणारा आहे सब्जेक्ट, कारण इकॉनॉमिक्स मधला डेली लाईफ मध्ये आपला टचेस किंवा त्याचे इन्फ्लुएन्स नसतो. सो दॅट इज इट इज हार्ड टू द कॉम्प्रिहेंड. ठीक आहे, बट इट इज एक्सपेक्टेड टू बी वेल वर्स विथ द सर्टेन fundamental concepts and the principles of economics. Some fundamental concepts and principles of economics. Then आता यामध्ये बघा की इम्पॉर्टंट काय आहे, आणि इट इज एक्सपेक्टेड टू अप्लाय दिस कॉन्सेप्ट टू अनालाइज द सर्टेन क्रुशियल इश्यूज. ठीक आहे, जे काय कंटेम्पररी इश्यूज आहेत ना त्यांच्याशी तुम्हाला रिलेट करायचं. ठीक आहे, एकदा पहिले तुम्ही काय करणार आहे, फंडामेंटल कॉन्सेप्ट तुम्ही क्लिअर करणार. जे काय प्रिन्सिपल्स दिलेले असतील, कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग एकदा झालं, जे काय कंटेम्पररी इश्यूज आहेत त्या कंटेम्पररी इश्यूज तुम्ही काय करायचं आहे ते रिलेट करायचं आहे. ठीक आहे, अनालाइज करायचं आहे. आणि त्याच्यामुळे आता आपला जो काही क्लासरूम प्रोग्राम आहे, ऑनलाईन क्लासरूम प्रोग्राम पण आपण असा डिसाईड केलेला आहे, म्हणजे डिझाईन केलेला आहे, आणि ज्याच्यामुळे तुम्हाला एक प्रॉपर गायडन्स आणि ज्याच्यामुळे तुम्हाला प्रॉपर असिस्टन्स होणार आहे. ओके, आणि एवढी तर नक्की इन्शुरिटी देतो की तुम्ही सक्सेसफुली किंवा म्हणजे काय जे काही रिक्विसिट कॉन्सेप्ट आणि फंडामेंटल ज्या इकॉनॉमिकच्या आहेत ना त्याच्यावर तुमचं एक कमांड येईल. ओके, त्याच्यावर तुमची चांगली कमांड येईल, एवढं तर मी नक्की तुम्हाला इन्शुरिटी देतो. आणि स्वतः मी इकॉनॉमिक्सचा हा सब्जेक्ट मीच घेत असतो, त्याच्यामुळे जे काय नॉलेज बेस आहे, ठीक आहे, जो तुमच्यासाठी लागणारा इम्पॉर्टंट नॉलेज बेस आहे त्याच्यावर तुमचं अपग्रेड पण होणार आहे. आणि तो कसा अप्लाय करायचा आहे, ठीक आहे, तो कसा अप्लाय करायचा ना एवढं तर मी नक्की तुमच्याकडे कव्हर करून घेणार आहे. आणि तसंच आपला सिलेबस स्ट्रक्चर पण डिझाईन केलेला आहे. ठीक आहे, देन एकदा बेसिक रिडिंग झालं एनसीईआरटी मधनं, देन यू हॅव टू रीड द सम कॉन्सेप्ट फ्रॉम द स्पेशल रेफरन्सेस. ठीक आहे, स्पेशल रेफरन्सेस. मग आता स्पेशल रेफरन्सेस मध्ये काही जण फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये रमेश सिंग मधून पण रीड करतात. रमेश सिंग सरांचं पण बुक आहे, पण रमेश सिंग मध्ये कसं आहे, जे का फक्त प्री पॉइंट ऑफ व्ह्यू दिलेलं आहे, मेन्स पॉइंट ऑफ व्ह्यू नाही आहे. ठीक आहे, मेन्स पॉइंट ऑफ व्ह्यू नाही आहे. मेन्स मध्ये जे काही जेवढी टॉपिक आपण डिस्कस केलेले आहेत ना त्या सगळ्या टॉपिकचे आपल्याकडे नोट्स अवेलेबल आहे, कम्प्लीट नोट्स अवेलेबल आहे, कम्प्लीट नोट्स विथ करंट अफेअर अपडेट्स, कम्प्लीट नोट्स अवेलेबल आपल्याकडे आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला दुसरे रिसोर्सेस पण रीड करण्याची गरज नाही. इकॉनॉमिक सब्जेक्ट असा आहे की त्याचा ऍट अ वन सोर्स अवेलेबल नाहीये, रिसोर्सेस अवेलेबल नाहीये. तर फक्त बेसिक कॉन्सेप्ट जे काही करायचे आहेत ना त्याच्यासाठी तर तुम्हाला दिलेलेच आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एनसीईआरटी आहे, आणि सेकंड थिंग जर बघितलं गेलं तर रमेश सिंग सरांचं बुक आहे. पण मेन्स पॉइंट ऑफ व्ह्यू जर बघितलं तर डिफरंट टॉपिक आहे, आणि या मेन्स साठी लागणारा जो काही कम्प्लीट टॉपिक मध्ये जे काही नोट्स अवेलेबल आहेत आपल्याकडे त्याच्यामुळे तुम्हाला त्याचं काही टेन्शन नाहीये. ठीक आहे, त्याच्यानंतर आणि पुढच्या लेक्चरमध्ये ज्यावेळेस मी सेपरेटली इंडिपेंडंट घेणार आहे तर तुम्ही कोणते कोणते टेक्स्ट बुक्स वाचायचे फक्त मी एवढं सांगणार आहे, पण चॅप्टर वाईज कोणते टॉपिक रीड करणार आहे जे प्रिलिम्स आणि मेन साठीचे इम्पॉर्टन्स असणार आहे. त्यावेळेला मी ते सेपरेट ज्यावेळेला लेक्चर घेणार त्यावेळेला मी नेक्स्ट लेक्चरमध्ये सांगणार आहे. बट आता मी फक्त सांगतो तुम्हाला कोणते एनसीईआरटी रीड करायचे. ठीक आहे, कोणती एनसीईआरटी रीड करायची आहे. त्यातलं बघा पहिलं 9th क्लासचं एक एनसीईआरटी आहे, आणि त्याचं नाव आहे 9th क्लासचं अंडरस्टँड ऑर्गनायझेशन ऑफ प्रोडक्शन, and requirement of land ठीक आहे, हे एक चॅप्टर आहे पहिलं 9th टेक्स्ट बुक मधलं फर्स्ट चॅप्टर. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मग सेकंड चॅप्टर दिलं गेलेलं बघा रिसोर्स रिलेटेड आहे, पीपल ऍज द रिसोर्सेस. सेकंड चॅप्टर आहे पीपल ऍज द रिसोर्सेस. थर्ड चॅप्टर आहे त्याच्यामध्ये इश्यूज रिलेटेड टू द पॉवर्टी रिलेटेड इश्यूज दिलेला आहे. आणि फोर्थ चॅप्टर मध्ये दिलेलं बघा फूड सिक्युरिटी इन इंडिया. ठीक आहे, फूड सिक्युरिटी इन इंडिया. तर त्यामुळे बघा हे जे का 9th टेक्स्ट बुक्स आहेत ते तुम्ही थोडंसं बेसिक इन्फॉर्मेशन दिलेलं आहे, तर ते बेसिक इन्फॉर्मेशन कम्प्लीट करायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर 10th स्टँडर्डचं टेक्स्ट बुक एनसीईआरटीचं, त्याच्यामध्ये ते टेक्स्ट बुक कोणतं आहे, अंडरस्टँडिंग इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. ठीक आहे, त्याच्यामध्ये सुद्धा टोटल 5 चॅप्टर्स आहेत, आणि या 5 चॅप्टर्स मध्ये पहिलं चॅप्टर रिलेटेड आहे जे का डेव्हलपमेंट. ठीक आहे, डेव्हलपमेंट आणि डिफरंट पीपलच्या डिफरंट जे का डेव्हलपमेंट आहेत ना, फॉर एक्झाम्पल नॅशनल डेव्हलपमेंट, ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट्स,
सस्टेनेबल डेव्हलपमेंट असेल तर ते पहिल्या चॅप्टर मध्ये दिलेलं आहे. सेकंड चॅप्टर कशाशी रिलेटेड आहे? इंडियन इकॉनॉमीशी आहे. सेकंड चॅप्टर इंडियन इकॉनॉमीशी आहे. ठीक आहे, तर तेही इन्फॉर्मेशन तुम्हाला रिलेट करून घ्यायचं, म्हणजे प्रायमरी सेक्टर, सेकंडरी सेक्टर, ठीक आहे, ऑर्गनाइज अनऑर्गनाइज सेक्टर, प्रायव्हेट सेक्टर. ठीक आहे, तर हे थोडंसं दिलेलं आहे. आणि थर्ड चॅप्टर मध्ये बघा मनी आणि क्रेडिट दिलेलं आहे. थर्ड चॅप्टर आहे मनी रिलेटेड, जसं की फंक्शन ऑफ मनी, मिडियम ऑफ, जसं की मिडियम ऑफ मॉडर्न, मिडियम ऑफ एक्सचेंज म्हणून वापरलं कसं जातं, आणि बँकच्या लोन ऍक्टिव्हिटीज मनी थ्रू कशा होतात, क्रेडिट सिच्युएशन कशी असते, टर्म लोन कसं दिलं जातं. ठीक आहे, तर हे दिले गेलेलं आहे. फोर्थ चॅप्टर आहे ग्लोबलायझेशन. फोर्थ चॅप्टर आहे ग्लोबलायझेशन. ठीक आहे, ग्लोबलायझेशन. आणि ग्लोबलायझेशनचा इकॉनॉमीमध्ये काय इम्पॅक्ट झालेला आहे. ग्लोबलायझेशन चॅप्टर मध्ये बघा की WTO पण दिलेलं आहे, त्यामध्ये थोडंसं त्याच्याशी रिलेटेड ब्रीफ इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. आणि लास्ट चॅप्टर जो आहे ना कन्झ्युमर राईट वर आहे. कन्झ्युमर राईट वर तो काय एवढा इम्पॉर्टंट नाही. ठीक आहे, देन नेक्स्ट आहे 11th टेक्स्ट बुक. 11th टेक्स्ट बुक्स आणि ते आहे इंडियन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. इंडियन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आणि व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट बुक्स आहे. खूप इम्पॉर्टंट बुक आहे आणि ते रीड करायचं आहे. त्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे बघा. ऑलमोस्ट इन्फॉर्मेशन दिलेलं आहे की इंडियाची आतापर्यंत इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कशी कशी होत गेलेली आहे. ठीक आहे, म्हणजे आफ्टर इंडिपेंडन्स टू टिल इंडियन इकॉनॉमी कशी डेव्हलपमेंट होत गेलेली आहे, कोणते कोणते डिसिजन आपण घेतलेले आहेत. आणि फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये बघा ऍग्रिकल्चर प्रोडक्टिव्ह इन्क्रीज करण्यासाठी काय डिसिजन घेतलं, तर फॉर एक्झाम्पल ग्रीन रिव्होल्युशन दिलेलं आहे. ऍग्रिकल्चर मध्ये इनइक्वालिटी डिक्रीज करण्यासाठी काय केलेलं आहे बघा, जसं आपण लँड रिफॉर्म्स कसा केला होता, लँड रिफॉर्मचे बेनिफिट्स कोणते होते. ठीक आहे, त्याच्यानंतर LPG पॉलिसी आहे, LPG पॉलिसी ऑफ द 1991. त्याचे म्हणजे जे काही LPG चे काही कॉन्सेप्ट आहेत त्याचे बेनिफिट्स काय झाले होते आणि ते कशासाठी घेतले गेले होते, हे सगळं त्यामध्ये दिले गेलेले आहे. ठीक आहे, सो इंडियन इकॉनॉमीची आतापर्यंतची डेव्हलपमेंट ते बेसिक इन्फॉर्मेशन ते दिली गेलेली आहे. त्याच्यानंतरचा 12th स्टँडर्डचं एक टेक्स्ट बुक आहे आणि ते खूप इम्पॉर्टंट आहे, ज्याच्यामध्ये सगळं मॅक्रो इकॉनॉमीचे बेसिक कॉन्सेप्ट दिलेले आहेत. मॅक्रो इकॉनॉमीच्या बेसिक कॉन्सेप्ट दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये जसं की नॅशनल इन्कम दिलेलं आहे, नॅशनल इन्कम दिलेलं आहे, इन्फ्लेशनवर दिलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर फॉरेन ट्रेडवर दिलेलं आहे, मनीवर दिलेलं आहे. ह्या बेसिक कॉन्सेप्ट आपण तुम्हाला कव्हर करायचे आहेत. ठीक आहे, बेसिक कॉन्सेप्ट. ही झाली रिसोर्सेस, की कोणते रिसोर्सेस तुम्हाला रीड करायचे आहे. आणि जर स्पेशल रेफरन्सेस रीड करायचं असेल ओनली फॉर कॉन्सेप्च्युअल पर्स्पेक्टिव्ह, फक्त कॉन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी, तर रमेश सिंग आहे. रमेश सिंग. ठीक आहे, पण ते मेन्स साठी इम्पॉर्टंट नाहीये. मेन्स मध्ये तेवढं डिटेल मध्ये नाहीये. त्याचा मेन्स मध्ये 20% सुद्धा फायदा होत नाही. मग मेन्स साठीच्या ज्या काही कम्प्लीट नोट्स आहे तुम्हाला कम्प्लीट एका ठिकाणी कंपाईल मिळणं इम्पॉसिबल आहे. तुम्हाला रिसोर्सेस वेगवेगळे रीड करावं लागणार आहे. पण आपल्याकडे सगळी कम्प्लीट रिसोर्स अवेलेबल आहे, कम्प्लीट नोट्स अवेलेबल आहे मेन्स साठी, GS3 साठी. ठीक आहे, इव्हन GS1, 2, 3 and 4 हे कम्प्लीट या सगळ्या GS चे नोट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. ठीक आहे, आणि आता हे जर तुमचं कव्हर झालंय याचा अर्थ 90% हे तुमचं प्रीचं ऑटोमॅटिक कव्हर होत आहे, प्रिलिम्सचं. ठीक आहे, कारण प्रिलिम्स मध्ये काय असतं, जे मेन्स तुम्ही रीड करणार आहे, कॉम्प्रिहेन्सिव्ह रीडिंग करणार आहे, त्यातलं काही फॅक्ट्स वगैरे फिगर वगैरे दिलेले असतात ते प्रिलिम्ससाठी, मग ते प्रिलिम मध्ये ऑटोमॅटिक तुमचं कव्हर होणार. ठीक आहे, तर ही रिसोर्सेस तुम्ही लक्ष ठेवा आणि एक्स्ट्रा अजून काही डिटेल लागणार असेल तर तुम्ही नंतर कॉन्टॅक्ट करू शकता.